नमस्कार. मार्मिक समाचारमध्ये आपलं स्वागत. मी निलेश गायकवाड. आज आपण इंदापूर तालुक्यातील बंडखोरी या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्या या चर्चेमध्ये पुणे जिल्हा शरद पवार गटाचे प्रवक्ते दादासाहेब थोरात यांच्याबरोबर आपण चर्चा करत आहोत. ते आपल्याबरोबर आहेत. नमस्कार दादासाहेब. नमस्कार. आज अ, आज इंदापूरमध्ये बंडखोरी हे निश्चित आहे असे यासमोर आपल्याला दिसत आहेत. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. दादासाहेब, काय सांगाल या बंडखोरीबद्दल इंदापूरमधील? बंडखोरी खरं तर अद्याप म्हणता येणार नाही, कारण आपल्याला अजून फॉर्म भरायचे, तिथे विड्रॉलची तारीख पुढं आहे. ते सगळं झाल्यानंतर बंडखोरी म्हणता येईल. मात्र तालुक्यातील वातावरण तुम्ही म्हणताय तसं परिवर्तनाच्या दिशेनं आहे, किंवा तिसरा उमेदवार कोणतरी एक प्रबळ असा उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं इंदापूर तालुक्यात बंडखोरी होईल हे चित्र तर जवळजवळ स्पष्ट झालंय. बंडखोरीबद्दल फायदा तोटा कोणाला होईल, काय सांगताल याबद्दल? फायदा तोटा असं म्हणणं चुकीचं आहे खरं तर. कोणाच्या फायद्यासाठी कोण उभा राहत नाही, किंवा कोणाच्या, प्रत्येकजण हा स्वतःच्या विजयासाठी उभा राहत असतो. आणि जो कोणी बंडखोर उभा राहील तो स्वतःचा विजय कशा पद्धतीने होईल त्यासाठी उभा राहील, आणि तो स्वतःच्या विजयासाठी पूर्णपणे निवडणुकीमध्ये झोकून देईल, आणि त्या पद्धतीनं तो काम करेल, आणि विधानसभेवर कशा प्रकारे जायचं यासाठी तो कष्ट करेल. त्याच्यामुळे यातून फायदा कोणाला होतोय, तोटा कोणाला होतोय, हे गणित दुसऱ्या उमेदवारांनी बघणं गरजेचं आहे. मात्र जो बंडखोर उभा राहील हा मात्र स्वतःच्या विजयासाठी उभा राहणार आहे, आणि परिवर्तनाच्या दिशेनं त्याला वाटत असेल की वाटचाल आपली असावी, आणि इंदापूर तालुक्यातून परिवर्तन घडावं. आपण जरी बंडखोरी हा शब्द देत असलो तरी ती निवडणूक त्या उभ्या राहणाऱ्या माणसाच्या विजयाची, किंवा त्याच्या भविष्याची, किंवा इंदापूर तालुक्याच्या भविष्याची आशा असणार आहे. इंदापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त पवार साहेबांचे कार्यकर्ते आहेत. मला असं वाटतं की आपण या बंडखोरीमध्ये जर अ, बंडखोरीचा जर विषय पुढे आला तर पवार साहेबांना विरोध होईल असं आपल्याला वाटतं की या बंडखोरीतून? नाही, असं म्हणता येणार नाही. 1995 साली आदरणीय पवारसाहेबांनी दिलेलं उमेदवार होते गणपतराव पाटील, आणि यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी बंडखोरी केली होती. म्हणजे पवारसाहेबांचा शब्द त्यावेळी पाळला गेलेला नव्हता, आणि पवारसाहेबांच्या विचारांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील हे उभं राहिले होते, आणि त्यावेळी इंदापूर तालुक्यातील जनतेनं त्यांना स्वीकारलेलं होतं. त्याच्यामुळं पवारसाहेबांच्या विरोधात म्हणण्यापेक्षा आत्ता जर कुणी पवारसाहेबांच्या विचाराच्या लोकांनी त्यांच्या दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात काम केलं तर ते पवारसाहेबांच्या विचाराच्या विरोधात आहे असं म्हणता येणार नाही. कारण तो उमेदवार हा कोणत्या जर पक्षाचा झेंडा घेतला न उभा राहिला तर तो विरोधात असेल. तो जर अपक्ष उभा राहिला तर तो पवारसाहेबांच्या विचाराच्या विरोधात आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. कारण भविष्यात चालून तो पवारसाहेबांच्या बरोबर जाण्याची शक्यता असणार आहे. त्याच्यामुळे तो उमेदवार देखील पवारसाहेबांचाच असेल असा माझा ठाम विश्वास आहे. कार्यकर्त्यांनी आणि घेतलेल्या तिसऱ्या उमेदवारांनी जो निर्णय आहे तो योग्य असेल असं मला वाटतंय, आणि त्याला पवारसाहेबांच्या विचारात आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही असं मला वाटतंय. इंदापूर तालुक्यातील येणारी निवडणूक ही कोणत्या प्रश्नावर जास्त फोकस होईल असं तुम्हाला वाटते? इंदापूर तालुक्यातील येणारी निवडणूक हे युवकांच्या प्रश्नावरती जास्ती फोकस होईल, किंवा इंदापूर तालुका हा तरुण तालुका आहे, आणि इंदापूर तालुक्यातील युवक हे अतिशय संख्येनं अधिक असल्यामुळं युवकांच्या भोवती ही निवडणूक फिरली पाहिजे. खरं तर तशी निवडणूक फिरत नाही. इंदापूर तालुक्यातली निवडणूक ही नेहमीच जातीयवादाच्या भोवती फिरत असते. अंतर्गत प्रचार वेगळा आणि स्टेजवरचा प्रचार वेगळा, अशी ही निवडणूक नेहमीच मी पाहिलेली आहे. 2000 किंवा मला 95 पासून ह्या निवडणुका आठवतात इथं. तर अंतर्गत घराघरात उंबरेच्या आतमध्ये जातीचा प्रचार चालू असतो, आणि उंबराच्या बाहेर हे विकासाचं गोंडस नाव घेऊन प्रचार चालू असतो. तर इंदापूर तालुक्यातील जनता या निवडणुकीमध्ये देखील या जातीयवादाला बळी पडणार नाही, किंवा जातीयवादाला फाटा देण्यासाठीच तिसऱ्या उमेदवाराला पुढं घेऊन येईल अशी देखील माझी खात्री आहे. या तालुक्यामध्ये अधिक प्रमाणात युवक असल्यामुळं युवकांची बेरोजगारी संपवणं ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि युवकांचा जर प्रश्न मार्गी लागला तर घरातील लाडकी बहीण असो, लाडका भाव असो, लाडका बाप असो, लाडका आजोबा असो, या सगळ्यांचे प्रश्न एका प्रश्नात मिटून जातील. मात्र घरातल्या युवकाच्या हातालाच काम नसेल तर मात्र अतिशय गुंतागुंत निर्माण होते, आणि घरात बेरोजगारी निर्माण होऊन बेकारी होते. तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर युवकांना
अविरत चालणारी गोष्ट आहे खरं तर. लागतो कुणी जरी असलं तरी याच्या अगोदर जेवढे आमदार होऊन गेले, जेवढे मंत्री होऊन गेले,